1947 मध्ये एका कम्प्युटरने अचानक काम करणं थांबवलं. जेव्हा सायंटिस्टने तपासलं तेव्हा त्यांना लक्षात आलं की एका रिलेमध्ये खराखुरा कीटक म्हणजेच बग सापडला आहे. तेव्हापासून संगणकातल्या चुका बग्स म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. नमस्कार, मी अविनाश चाटे, कॉर्पोरेट ट्रेनर आणि कॉर्पोरेट कोच म्हणून काम करतो. 1947 मध्ये रिअर ॲडमायरल ग्रेस हुपर नावाच्या कम्प्युटर सायंटिस्टने हॉवर्ड मध्ये मार्क II कम्प्युटरवरती त्यांनी काम करायला सुरुवात केली. कम्प्युटर अचानक थांबलं तेव्हा त्यांनी पाहिलं की एक रिलेमध्ये मोठा कीटक अडकला होता. त्यांनी तो काढून लॉग बुक मध्ये चिटकवला आणि लिहिलं, फर्स्ट ऍक्च्युअल केस ऑफ बग फाउंड. ग्रेस हुपर यांनी यानंतर डिबगिंग प्रोग्रामिंग साठी पहिलं कंपायलर आणि कोबोल सारखी इंग्लिश लाईक भाषा विकसित केली. तुमच्या ऑफिसमध्ये असं होतं का की तुमची टीम नव्या कल्पना किंवा संकल्पनांना पटकन स्वीकारत नाही, स्केप्टिकिझम दाखवते किंवा इनोव्हेशन थांबवते? ग्रेस हुपर यांच्या उदाहरणातून शिका की नवं काही तुम्हाला जर करायचं असेल तर परवानगीची वाट बघू नका, कृत्य करा, नंतर लोकांना कन्व्हिन्स करा. प्रत्येक वेळेस नवीन गोष्ट सुरुवातीला विचित्र वाटते, पण ज्या टीम आणि लीडर्समध्ये आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग असते ना, तेच खरे इनोव्हेटर बनतात. तुमच्या टीममध्ये इनोव्हेशन, बोल्डनेस आणि प्रॅक्टिकल थिंकिंग वाढवायची आहे का? तर ईमेल करा, लेट्स हॅव अ ट्रेनिंग सेशन टुगेदर.